हॅलो गाईस, आज आपण बनवणार आहे मोदक. कसले मोदक बनवणार आहे? खोबऱ्याचे. खोबरं असतं मोदकात, पण त्या मोदकांचं पण नाव आहे उकडीचे. उकडीच नाही, मग फ्राईड मोदक, फ्राईड मोदक बनवणार आहेत. हॅलो गाईस, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मी पण आहे. आता आम्ही बनवते, तुम्हाला आधी तर सांगून झालंच आहे. काय माहिती ती व्हिडिओ पुढे येते की व्हिडिओ पुढे येते, पण आता चाललंय फ्राईड मोदक बनवायचे. आज आमचा सोनू बनवतोय मोदक. आधी उकडीचे मोदक. माझ्याशी भांडण केलं आम्ही. सोनू एक काम कर ना, इथे हे इलायची त्याच्यातच का ठेवलेस? त्यांना ते खोब्यासोबत नंतर एक तर भेटायचे ते म्हणून बोलले या गप्पा मारा. तर हे असं खोबरं करून घेतलेलं आहे किसून, आणि ही वेलची इलायची, पण ती अजून रेडी नाहीये, तर ती रेडी होईल आता. थोडा कचरा कमी करूया. सोनूला सगळं स्वच्छ लागतं. काय माझ्या बहिणी दोन स्वच्छता करतच नाही, काय करणार. आमच्याकडे गुळ आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही ना कुठल्या छोटे छोटे ते गुळाचे हे येतात, खड्या ढेप. आणि आता आमच्यामध्ये चॅलेंज परत लागणार आहे. भाकरी चॅलेंज झाल्यानंतर आज मोदक चॅलेंज असेल. ऍक्च्युली आम्ही वेगळ्या प्रकारचे मोदक बनवतोय आज. मोदक बनतात कुठल्या पिठाचे का? व्हाईट ऑलम, तांदळाच्या पिठाचे. तांदळाच्या पिठाचे मोदक बनतात. आम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहेत, आणि ते पण फ्रायवाले मोमोज टाईप मध्ये. आणि काय बोलू, तेलामध्ये फ्राय होणार ते मोदक. आणि आम्ही चॅलेंज लावणार आहे की मोमोज सॉरी मोदक बनवणार आम्ही. कोणाचा मोदक सर्वात सुंदर असणार असं कोणाचा मोदक एकदम सुंदर बनणार, तो चॅलेंज असणार आज. इथे थोडे भाजण्यासारखे दिसले, थोड्याशा वेलची भाजून घेतलेत सोनूने, आणि तो आता त्या वेलच्या सोलून ठेचून वगैरे घेणार. हे बघा जरा भाजलेत ना? हो भाजल्यात. आपण त्याच्यासाठी बांधणी घासून दिसून घेतलेले आधी. तुम्ही नाही घेतला घासून तरी चालेल, जसं तुमच्या घरी घेत असतील तसं घ्या. मदत करायला यावा कोकण. सुनो, हे बघ ना, कोकणी मध्ये बोल मम्मी, कोकणी बोल. तुका काय मदत होया? माझा मदत हवया, बरीच मदत होया मम्मी. तू सोनूक मदत करू केलंस? येतास मदत करू सोनूक? येता बोल. शिट, ही मम्मीचा जन्म कोकणात आहे, तर ही मम्मी कोकण बोलत नाहीये. तरी मम्मी कोकण बोलत नाहीये का? थोडीशी आली पाहिजे ना मला. बघ, मी मुंबईची आहे, तरी बी माका बोलू की येतला. मला बोलू की येतला, धडधड बोलू की येतला माका. फक्त एवढंच येतला तुका. माका समजा येतला. तू चेडू असा, नाही तू झील असा, मी चेडू असा. सावताचं चेडू, सावताचं झील. अशा प्रकारे दाखवू सोनू एकदा. अजून बारीक करायचं झालं, अजून काय फायदा. तिथे तवा तापलेला आहे, तर आपण खोबरं टाकून घेऊया. सोनूने अशा प्रकारे तव्यामध्ये टाकलेलं आहे भाजण्यासाठी. सोनू स्लो गॅस ठेव. आमचा सोनू खूप चांगलं जेवण वगैरे सगळं करतो, सगळ्या कामात उत्तम आहे तो. तर जाऊ दे. बोलले ते ओरडशील ना मला. काय बोलणार कॅमेरामॅन का बनले तर ह्यांनी चांगले कपडे आणि केसरीचे काय विंचरलेत. माझ्या हाताला लागलंय, सोनूमुळे लागले माझ्या हाताला. मी खोबरं किसत, मी सोनूला बोललेली खोबरं किसा, पण सोनूला बोलले होते खोबरं खिसूक लाग, पण त्याका नाही जमला, तो नाही इला. मग मी आज खोबरं किसलंय आणि माझ्या हाताक लागलंय. बघतालच ना तुम्ही, दिसतल ना तुमको? नाही दिसतल. हाय फ्रेंड्स, मी आलेली आहे कॅमेरामध्ये. तुम्ही बघू शकता हालतीची, ती काय येत नव्हती. अशा प्रकारे सोनू बनवतोय. कारण की माझ्या मोठ्या बहिणीला मोदक बनवता येत नाही. मोठी बहीण म्हणजे दीदी, मी छोटी आहे म्हणून तिलाही येत नाही. मला येतात, पण तिला गॅसच्या जवळ जाण्याची, छोट्या मुलींना गॅसच्या जवळ जाण्याची मना केल्यामुळे आम्ही तिला देत नाही. मला चालेल. एकदा भाजली होती. हा, लय जोराची भाजली तुम्ही. याला काय बोलायला? आपलं मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आपलं खोबरं भाजून झालंय. त्याच्यात एवढी वेळची
बाकीची उरलेली आहे ह्याच्यात अजून, ती चायमध्ये वापरू. वेलची ते ह्याच्यात अजून टाकणार. अजून आहे थांबा. अजून लागेल सोनू. आपण गोल टाकून हे आता पूर्ण मिक्स करून घेणार सारण आपलं. सो याच्यामध्ये थोडंसं आम्ही थोडंसं टेस्टसाठी घी पण टाकणार आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद हळद टाकतात. हे हे ह्याची खबर मला नव्हती मी आतापर्यंत. टाकते एकाही याच्यामध्ये मी हळद बिलद काय टाकलेली नाही किंवा टाकताना बघितलेले नाही. मी टाकते बाबा. हे आता काही बनवून खिलवतात ते काहीच समजत नाही. टाका तुम्ही. कलर काय म्हणून कलर कसला आणायचा असतो यांना मोदकांमध्ये. आम्हा मोदकचा कलर हवा, मोदक मध्ये कलर हवा ना कलरची गरज असते. मंचुरियन मध्ये असते हे माहिती होतं मला, मोदकांमध्ये मी पहिल्यांदा ऐकतोय. काय माहिती किती टाइम झाला हे लोक असे मोदक मला खिलवतायत. खूप वेळ झाला. लहानपणापासून तू अशीच मोदक खातेस. मी कधी मम्मीला नाही बघितलं मोदकांमध्ये हळद टाकताना. मी फक्त मम्मीला खोबरं भाजताना बघितलेलं आहे काय मला. कारण ते आम्ही बाजून ह्याच्याकडूनच घ्यायचो. हा. ए कुत्र्याचं छोटं पिल्लू आलेलं आहे घराच्या बाहेर. नाही सॉरी हे इथं बघू शकता तुम्ही. त्या क्यूट दिसणारा चेहरा जो अजिबात नाहीये. खोबरं असं मस्त. आता बघा मस्त कलर आलाय. आला मजा. हॅलो आमचं सारण रेडी झालेलं आहे. आता आम्ही मोदक बनवायला जातो. तुम्ही मगासपासून बघितलंच असेल, मी होतो तेव्हा किचन एकदम स्वच्छ होतं. आता तुम्ही बघू शकता किचनची हालत. मी बघू शकता सगळं सामान इथं पडलेलं आहे, काहीच जागेवर ठेवलेलं नाही. तो पण बघू शकता. बघा आता. आणि ह्या प्रकारे इथं मोदकाची सुरुवात झालेली आहे. मी असा सुंदरसा मोदक बनवते जो मी अशा प्रकारे कधीच बनवला नव्हता. माझी प्रकार वेगळा आहे. आणि नंतर स्वतःच करत बसलं की काय झालं. सारण तुम्ही मोदक असा मोदक तुम्ही बनवलेला असेल तर आम्हाला पण दाखवा. कसा दाखवणारी लोक कमेंट टॅग कमेंट. हे बघा अशा प्रकारे हा मी सुंदर मोदक बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते. टिडून 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 टिडून. पण मोदक का बनवते हे तर सांगितलेलंच नाही. आज संकष्टी आहे म्हणून आमच्या घरी मोदक बनतात. आम्ही संकष्टीच्या दिवशी मोदक बनवतो म्हणून मोदक बनवतो. किती सुंदर. मी उकडी मोदक बनवतो. आम्ही नेहमी उकडीचे मोदक बनवतो. आज आम्ही हे गव्हाच्या पिठाचे फ्रायवाले मोदक बनवणार आहे. अशा प्रकारे हे सगळं मोदकाचे काम मम्मी आणि हे बहीण माझी. अजून एक मोदक दाखव. मी जो डेली मोदक बनवते तो दाखवते मी तुम्हाला लोकांना. आता डेली मोदक माझा असा असतो, असा धडधड धडधडवाला असतो. एवढा सुंदर नव्हता. तुम्हाला दाखवायचं म्हणून सुंदर बनवलाय. डेलीवाला मोदक असा कटक 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 कटक. हे खटक खटक काय आहे. कटक 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 कटक. हा झाला डेलीवाला मोदक. तुम्ही दोघांमध्ये कम्पेअर करू शकता. हा डेलीवाला मोदक आहे. हा तुम्हाला दाखवायचा होता म्हणून एवढा सुंदर. आणि हा डेलीवाला म्हणून असा मोदक बनवतो. अशा प्रकारे आमची बहीण जिंकलेली आहे. तर जिंकलेल्या खुशीमध्ये सगळे मोदक आज तीच बनवणार आहे. मी चाललो देवाची पूजा करायला. आपण भेटू. बाय बाय. मी पूजा आरती वगैरे करून साफ नाही पूजा करायची आहे बहिणा. ठीक आहे जातो पूजा करायला. अशा तोपर्यंत प्रकारे तुमचे मोदक. तुम्हाला माहिती असेल मीच खूप मेहनती मुलगी आहे. घे माझा थोबडा जरा. कोण मेहनती मुलगी दाखव. मीच खूप मेहनती मुलगी आहे. तुम्हाला माहिती असेल माझ्यापेक्षा माझ्या एवढं काम कोण नाही करत आमच्या घरामध्ये. म्हणूनच मी बारीक आहे. आमच्या घरात सगळी आहेत. हुशार आहे बस. बाकी काही नाही जमत. मम्मी असंच मला बोलते कधी. एक मोदक बनवण्यासाठी बहीण बसलेली आहे माझी मोठी. बघूया ती कसा मोदक बनवते. बघू शकता एकदम असा सुंदरसा छानसा मोदक इथं आलेला आहे. आणि हा सुंदर पार्ट 2 मोदक आला. सुंदर पार्ट 2 मोदक जे सेकंड नंबर आहे. अशा प्रकारे आता सगळं मोदक ताई बनवणार आहे. मी जातो बोलून अजून पण इथंच आहे. का माहित नाही का. ओरडा खाऊन जाणार आहे. हा त्याच्याशिवाय काय उठायला इकडनं भेटणार नाही. चला भेटू आपण. तुम्ही बघू शकता मोदक बनवून ठेवलेले आहेत. तेल टाकलेलं आहे. आता मोदक तळायला घेतोय आम्ही. मोदक तळण्यासाठी 2 प्रकार. एक डायरेक्ट मोदक घ्या, हळू सोड रे. तारामात साईडनं सोडा. दुसरा तुमची जे काही आहे तेलातनं चालायचे त्याच्यात मोदक घ्या. तुम्हाला जेवढे तळायचे आणि ते हलक्या हाताने तेलात टाका. असे तुम्ही तुमच्या प्रकारे कितीही मोदक. आम्ही जास्त फ्राय नाही करणार. थोडं नॉर्मल शॅलो फ्राय. शॅलो फ्राय करणार. डीप फ्राय नाही करणार. शॅलो फ्राय म्हणजे तव्यावरती तेल टाकून बेटा. नाही शॅलो फ्राय म्हणजे हलके हलवत राहायचं. त्यांना हलवत राहायचं नाही तर ते करपतात. आणि जास्त फ्राय केले की ते कडक होतात.
पप्पानो आता आमचे पप्पाही घरी आलेले आहेत आणि हे करताना लहान मुले जसे की आमची छोटी यांना आम्ही लांब ठेवतो कारण की ती छोटी आहे तिला जवळ आपण घेत नाही छोट्या मुलांना म्हणून. काय थोडा जेवढा नाही आहे मी क्यूट जेवढा तू क्लोजअप घेते तुम्ही बघू शकता हलके हलके लाल झालेत अजून थोडे फ्राय झाले नाही झाले एवढेच करायचे ते काय कच्चे नाहीत हा शिजलेत हा एवढेच न काढ आता आणि मी आता बिस्किटांवर टाकणार आहे मोदक एवढेच फ्राय करायचे आहेत मोदक हे असे बस ते आम्ही फटाफट तळून घेतो. अशा प्रकारे पूजा वगैरे आरती वगैरे झालेली आहे आणि हे जेवणाचं ताट पापड भात डाळ भाजी आणि आपले प्रिय मोदक असे गोड गोड छान क्यूट मोदक झालेले आहेत. सुन एक मोदक तोड ना तोड आणि अर्धा ठेव. हे सगळे जे बघताय तुम्ही हा माझा ब्लॉग हिने सगळ्या स्वतःच्या नावावर करून शेवट इन करायला आली. हा सगळं मीच केलं. छानसा बघू असं शकता. क्यूट छान मस्त बघा त्याचं. मी आता खाऊन ते सांगितली असती पण मी अजून माझा उपवास सोडलेला नाही सोडलाय आम्ही म्हणून आम्ही हे फक्त तुम्हाला दाखवतोय. तोडून दाखवला. आता आम्ही उपास सोडायला जातो. चला बाय बाय या जेवायला मला तर लय सगळेजण. भूक लागली, लवकर या. बाय बाय टाटा.